यवतमाळ शहरातील एका प्राध्यापकानं मित्राच्या पत्नीला भूल देऊन तिचे आक्षेपार्ह फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा बलात्कार केला। या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे। विजेंद्र जाधव असं आरोपी प्राध्यापकाचं नाव आहे। पीडित महिला पती आणि तिच्या 2 मुलांसह राहते। प्राध्यापका पीडितेच्या पतीचा चांगला मित्र होता आणि नेहमी घरी यायचा। जानेवारी महिन्यात पीडिता घरी एकटीच होती। यावेळी संधीचा फायदा घेत प्रोफेसरनं पीडितेच्या घरी जाऊन तिला बेशुद्धीचं औषध घालून पेढा खाऊ घातला। पेढा खाल्ल्यामुळे ती बेशुद्ध झाली। काही वेळानं तिला शुद्ध आल्यावर आरोपीने तिला आक्षेपार्ह फोटो काढल्याचं सांगितलं। आरोपीने पीडितेला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं आणि तिनं नकार दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली। बदनामीच्या भीतीने पीडितेनं तक्रार दिली नाही। यानंतर 4 ते 5 दिवसांनी पीडिता घरी एकटी असताना आरोपीनं पुन्हा एकदा पीडितेच्या घरी पोहोचून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला। अखेर पीडितेनं हिंमत दाखवत अवधूतवाडी पोलीस ठाणं गाठून प्राध्यापकाविरोधात तक्रार दाखल केली। पोलिसांनी विविध कलमान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे।